आयोजक डायरेक्ट देतील याची दक्षता घ्या। त्यामध्ये अंपायर किंवा कॉमेंटेटर यांचा कोणताही हात नसेल याची सर्व संघांनी दक्षता घ्या। जो काही निर्णय असेल तो आयोजकांचा असेल। सन्माननीय शिवाजीदादा पवार आणि त्याचबरोबर विजयदादा कदम यांचं देखील या ठिकाणी करूयात सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। एका बाजूला पाहिलं तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ, तर दुसऱ्या बाजूला शिवज्योती 11 डाकेवाडी संघ। नाणेफेकीचा कॉल जिंकला श्री सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय। सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय। आपण पाहतोय ऐकतोय संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित श्री आध्यात्मिक फायटर्स घोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 चा थरार आपण या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये पाहतोय ऐकतोय। आपण जर पाहिलं तर व्हॉइस ऑफ रत्नागिरी आमचे निनाद पटेकर सर, त्याचबरोबर मी स्वतः दत्ता धोंडे डीडी आपल्या समवेत 2 दिवसापासून जोडले। त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत पाहिलं आपण तर पाटण तालुक्यांचे बिली बाउंडन म्हणजेच आमचे भगत सर, त्याचबरोबर पाटण तालुक्याचे डेव्हिड शेपर्ड, पवार सर आणि आकाश सर हे 3 पंच 2 दिवसीय या स्पर्धेसाठी कटाक्ष नजर असलेले घारीची नजर असलेले पंच आपल्याला पाहायला मिळतात। स्कोररच्या भूमिकेत पाहिलं तर महेश दादा आध्यात्मिक स्पोर्ट्स घोटील संघाचे महेश दादा 2 दिवसापासून पाहिलं तर स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि आता मात्र विक्रम दादा स्कोररच्या भूमिकेत। आई भराडी माता 11 संघाचे रमेश दादा कोळेकर यांना विनंती करतो की आयोजकांचा आपल्याला कॉल असेल आपण व्यासपीठावर यायचं, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल। काल आपण जर पाहिलं तर एक सुरेख असा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आई भराडी माता 11 कोळेकरवाडी या संघातून। तर टाइमर स्टार्ट, लेट्स प्ले। पहिला चेंडू यष्टांच्या मागे किरण मस्कर पाहायला मिळतात। एक आवाज गोड तसंच क्षेत्ररक्षण देखील गोड आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट आणि +1 म्हणजे 2 धावा अर्जित केल्या जातील। दोन धावांचा मात्र श्री गणेशा झालाय, ते म्हणजेच शिवज्योती 11 डाकेवाडी संघाचा। कुठेतरी खराब असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। आपण विचार जर केला ना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघाचा विचार केला तर हा सीझन चालू झाला 2025-26 चा पहिला चौकार या सीझनचा गणेशच्या बॅटमधून आला होता। गणेश चव्हाणच्या बॅटमधून पहिला षटकार गणेश चव्हाणच्याच बॅटमधून आला होता। पाटण तालुक्याचा सीझन नवीन सीझन टेनिसचा चालू झाला त्याच्या बॅटमधून आला होता। वाय बाई वा बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळाला। सुरेख अशी फलंदाजी कॅप्टन्सी नॉक मैदानाच्या आतमध्ये गणेश चव्हाणची पाहायला मिळते। शिवज्योती 11 डाकेवाडी या संघासाठी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये आता नक्कीच फेरबदल केला जाईल का। सन्माननीय माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहिलं तर GTC लाईव्ह पंचांचा इशारा पाहूयात काय तो इट्स अ व्हाईट बॉल। अतिरिक्त धावांची भडीमार आपल्याला पाहायला मिळते या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा बाहेर सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा। यष्टांच्या मागून पहा एक मास्टर माइंड आपल्याला पाहायला मिळतात। किरण मस्कर काहीतरी ज्ञान देतात आपल्या गोलंदाजाला, इथे नको इथे टप्पा टाक, फलंदाज शफल झालाय त्याला कसा बीट करायचा। चतुर चालाक रणनीती आखणारा विकेट कीपर किरण मस्कर आपल्याला पाहायला मिळतात। पहा कानमंत्र दिला तो कानमंत्र यशस्वी होतो, कारण पाहिलं तर अनेकांचं
आयुष्य सुधारणारा ही मनुष्य कानमंत्र यांच्या माध्यमातून दिला जातो आणि त्यांचा कानमंत्र जो जो आजपर्यंत ऐकतो तो नक्कीच चांगल्या वाटेवर जाताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच पाहायला मिळालं. गोलंदाज देखील गोलंदाजाने किरण मस्कर यांचा कानमंत्र ऐकला आणि अचूक टप्पा आणि अचूक लाईन अँड लेंथ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गुरु विन विद्या, विद्या विन गुरु असं म्हटलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. या संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना, कारण पाहिलं तर लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणून म्हटलं जातं ना, विकेट किपरची भूमिका आणि 12व्या खेळाडूची भूमिका क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. 12व्या खेळाडूची भूमिका याच्यासाठी महत्त्वाची असते की त्याला प्रत्येक खेळाडूची इतंभूत माहिती असते आणि विकेट किपरची भूमिका म्हटलं ना तर कोणता खेळाडू कुठे उभा करायचा हे विकेट किपरला माहीत असतं. चौकाराला या ओव्हरमधील तब्बल 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा. कोणत्या संघाला खतरा होईल? शिवज्योत 11 डाकेवाडी की जोगेश्वरी 11 मस्करवाडी नंबर 2, कोणत्या संघाला खतरा होईल? मास्टर माइंड पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. आकाश सिंग 18 धावा धावसंख्येवर. 18 धावांचा विचार केला तर चिकू म्हणजेच विराट कोहली यांचा जर्सी नंबर. जरूर इंटरनॅशनल मधून T20 टेस्ट मधून रिटायर झालेत, मात्र विजय हजारे ट्रॉफीमध्ये सध्याच्या घडीला बन्नाट असा फॉर्म त्यांचा पाहायला मिळतो. कुठेतरी फंबल होतोय, गोलंदाज कुठेतरी फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन जाईल, कॅप्टन काहीतरी कानमंत्र देईल. महागातली ओव्हर आतापर्यंतची आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र फुल टोल वसूल केलाय. फुल टोल वसूल केलाय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि षटकार आलाय. कोणत्या टीमचा रिव्ह्यू आहे? बॅटिंग टीमचा. भीमरसाठी या पवार सर आपल्याला विनंती करतो. या पवार सर रिव्ह्यू घेतलाय. हो पवार सर, हो पवार सर रिव्ह्यू घेतलाय. हॅलो, चेक केलं. इस लिगल डिलिव्हरी. डेव्हिड शेफर्ड, आमचे पाटण तालुक्याचे डेव्हिड शेफर्ड पवार सर यांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. लिगल डिलिव्हरी आहे. येस, व्हाईडिश लॉंगनला जो खेळाडू आहे विनोदादा, तिथे लाल कपडा लावलाय. तिथे मात्र खड्डा आहे, जपून क्षेत्ररक्षण करायला सांगा. येस, जो खेळाडू आहे लॉंगॉन वायडिशला लॉंगॉनला जो खेळाडू आहे मुस्करवाडी संघ मित्रा, तिथे जो लाल कपडा लावलाय तिथे क्षेत्ररक्षण जपून कर, कारण तिथे खड्डा आहे. सर्व संघांना आम्ही सकाळपासून सांगतो, कालपासून आम्ही सांगतोय, जो कपडा तिथे लावलाय यस कुंभार सर. विनोद गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात आणण्यासाठी या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर तब्बल 25 धावा, म्हणजेच या गुरुकृपा चषक 2025 मधलं सर्वात महागडं षटक आतापर्यंत अक्षय सलतेने हाताळलं होतं. 21 धावा खर्च केल्या होत्या, मात्र गोलंदाज आपण पाहिलं सचिनने 25 धावा खर्च केल्या. म्हणजेच या गुरुकृपा चषक 2025 ची सर्वात एक्सपेन्सिव्ह ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. याचं बाबूदादा चेंडू पुरवा. दुसरी ओव्हर आहे, जुना चेंडू द्या.
मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष माने साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहेत आणि त्यांचा देखील या ठिकाणी केला जातो यथोचित असा सन्मान. मी बाबूदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. चला सामना चालू ठेवायचा आहे. टायमर आमच्या घड्याळामध्ये ऑन आहे. आपण जर पाहिलं तर या सामन्याला तब्बल आतापर्यंत 6 मिनिटं झालेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी 6 मिनिटं खर्च केलेत. विनोद गोलंदाजी मार्कवर एक अष्टपैलू खेळाडू, सिद्धनाथ 11 जोगेश्वरी या संघाचा अष्टपैलू खेळाडू. सुरवेक अशी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल का? दुसरीचा प्रयत्न. हा ना थांब, मी देखील कमी नाही, मी देखील मारू शकतो, मी देखील लेफ्टीला हे गाऊन पोषक आहे दाखवू शकतो. कारण या आधीच्या कालच्या सामन्यांमध्ये पाहिलं तर लेफ्ट आर्म फलंदाजाने देखील आपली चमक जोहर दाखवलाय या मैदानावरती. आणि आता मात्र फलंदाज आपण जर विचार केला गणेशचा तर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आणि फलंदाज सचिनचा विचार केला तर एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलेत. जर सचिनचा विचार केला गोलंदाज सचिनचा तर पायाला झालेले जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला जखम आयुष्यात जगायला शिकवते. मात्र एक ओव्हर एक्सपेन्सिव्ह पडली म्हणून काही नाही. येणारे 365 कॅचेची संधी, ती रनआउटची संधी देखील आहे. यष्टीरक्षकाकडून कुठेतरी चूक झाली आहे, चुकीला माफी नाही. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावा बघता बघता एक धावून आणि एक गोशांकी क्षेत्रात म्हणजे 2 धावा. खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 ना अशी हालत सध्याच्या घडीला झाली आहे सिद्धनाथ 11 जोगेश्वरी या संघाची. संदीप दादा साळुंके आपल्याला विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपला देखील या ठिकाणी केला जाईल यथोचित असा सन्मान केला जाईल. वा बैवा, सुरेख असा फटका बॅटमधून जसा फटका निघाला ना तसा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. इट्स अ मॅक्सिमम हाय अँड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. छत्रपतींचा छावा आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख असा फटका आपल्याला गणेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कॅप्टन्सी नॉक मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विनोदचा पुढचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू जातो व्हाईट बॉलचा इशारा. कुठेतरी अतिरिक्त धावा सिद्धनाथ 11 जोगेश्वरी हा संघ खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅचेसचा कॉल आहे. एसबी आता सोडेल का? वा भाई वा, सूर्य कसा कॅच पाहायला मिळाला. 100 कॅच. जसं आपण बल्ब काढतो ना, बल्ब काढायला हात वर करतो तसा हात वर केला. ये बाबा ये, अलगत ये, माझ्या हातामध्ये बस असं चेंडूला सांगितलं एसबीने. सुरेख असा कॅच. एसबीच्या माध्यमातून एक लेजंड खेळाडू आहेत नवीन फलंदाज संतोष, राईट हँड फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये संतोष जाताना पाहायला मिळतात. शब्द आणि वर्तन माणसाची खरी ओळख असते. चेहरा आणि परिस्थिती महत्वाची नसते, ती आज आहे उद्या बदलते आणि बदलून दाखवली परिस्थिती विनोदने आपल्या गोलंदाजीमधून. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी होत होती ना, त्याला मात्र तंबूचा रास्ता दाखवलाय. पहिला धक्का, पहिला हादरा लागलाय तो म्हणजेच शिवज्योत 11 डाकेवाडी या संघाला. हलक्या त्याने टोलवलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. विनोदने कुठेतरी या ओव्हरमध्ये षटकार खाल्ला, त्यानंतर कमबॅक केलाय, विकेट संपादन केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. 35.
रिंकू सिंग याचा जर्सी नंबर 35 आपल्याला पाहायला मिळतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि नुकतंच येणाऱ्या T20 वर्ल्ड कपमध्ये देखील आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. त्याचा जर्सी नंबर 35 आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच धावसंख्या सध्याच्या घडीला धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्राची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा खूप मोठी असते आणि आज पाहिलं तर संपूर्ण मस्करवाडी संघाची नजर लागली असेल या मॅचवर, कारण प्रतिष्ठेची लढाई आहे. आतापर्यंत पाहिलं तर एक जी ओपनिंग झाली होती 2025-26चा सीझन झाला होता, त्या चषकामध्ये आपण पाहिलं होतं की मस्करवाडी या संघाने बक्षीस पात्र मिळवलं होतं. आता मात्र तसा खेळ करावा लागेल, पुन्हा एकदा सांघिक खेळ करावा लागेल. सर्वांना एकत्र येऊन वज्रमूठ बांधावी लागेल. सर्वांना पाची बोट जशी एकत्र येऊन वज्रमूठ बांधली जाते तसेच 11 खेळाडूंना एकत्र येऊन सांघिक खेळ करावा लागेल. आपल्या संघाला जर जिंकवायचं तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाला सांघिक खेळ करावा लागेल. कानमंत्र दिलाय विकेट किपरनं, कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. गोलंदाज केपी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅचची संधी आता होईल का? कॅच, यस, नो, वेट, थांब, मी आहे, मी घेणार, थांब मित्रा, थांब. फक्त केपी टाक. पहिला मॅचला पहिला कॅच सुटला होता, मात्र आता मी हा कॅच सोडणार नाही असं दाखवून देतोय. खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्याचे वजन कमी झाले ना तर समजून जा की व्यवहार तोट्याचा आहे. आणि म्हटलं ना, एक कॅच सुटली होती मात्र दुसरी कॅच मी सोडणार नाही, मी तोट्यात माझ्या संघाला घालवणार नाही. कारण सकाळपासून आम्ही कालपासून बघतोय की कॅच सुटली आणि मॅच घेऊन गेलाय. आता मात्र कॅच पहिली सुटली, दुसरी घेतली, आता मात्र मारुती. आज रविवारचा दिवस, काल शनिवारच्या दिवशी मारुती फलंदाजीला आला असता तर काहीतरी त्याची चमक आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र ऑलराऊंडर आहे शिवजोत 11 डाकेवाडी या संघाचा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी केपीची आपल्याला पाहायला मिळाली. केपी सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या 38. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे, एसबी त्या ठिकाणी आहेत. आता मात्र पुन्हा एकदा वा भाई वा, काय सुरेख अशी झेल, स्वतःवर विश्वास पहा, कॉन्फिडन्स पहा. थांब मित्रा, मी घेतो, ये 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 ये, हातामध्ये ये आणि चेंडू हातामध्ये स्थिरावतोय. माणसं 2 हातांनी कॅच पकडत नाहीत, एसबी 1 हाताने कॅच पकडतो. वा भाई वा, काय टॅलेंट आहे, गजब टॅलेंट आहे. केपी मध्ये गजब टॅलेंट आहे. सुनीलदादा मस्कर यांच्याकडून एसबी साठी या 2 कॅचसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. एसबी सर, नंतर सुनील सरांकडून आपण ते कलेक्ट करायचंय, आपल्याला गुगल पे केलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन. चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. बॅडमिंटन स्ट्रोक, पुन्हा एकदा कॅचची संधी. पहा, उन्हाचा व्यत्यय, उन्हाचा प्रकाश कुठेतरी डोळ्यावर आला, मात्र त्याचा व्यत्यय झाला. केपी नाराज असेल कारण केपीला 3री विकेट मिळाली या ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या 40. 3 षटकांचा खेळ झालाय 40. आता कोणता गोलंदाज येईल, गोलंदाजी मार्कवर पाहावं लागेल. चला, थोडासा स्पीडअप करायचा आहे. 3 वाजलेत, अजून देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे आहेत.
5 मॅच अजून देखील कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी मार्ग कोणता गोलंदाज येईल? रवी मस्कर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. मस्करवाडीची पोरं म्हटलं ना एक नंबर, कारण मस्करवाडी एक नंबर ते पण आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतो. मस्करवाडी नंबर 2 म्हटलं तर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी एक नंबर क्लासिकल. पहिल्या ओव्हरला 25 धावा येऊ दे ना मित्रा, बाकीच्या 2 ओव्हरला आम्ही आहे, 3 ओव्हरला आमची गोलंदाजी सर्रास आहे दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. आघाडीला आलेला फलंदाज आहे सचिन, आघाडीला आलेला फलंदाज आहे, त्याला थांबून ठेवलं, आकडून ठेवलं, अक्षरशः त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकून ठेवल्यात. पाहूया 12वा खेळाडूचा देखील यकीन आहे की एखादा षटकार नक्की येऊ शकतो. व्हाईट बॉल इशारा, व्हाईट बॉल आलाय. रवीचा पुढचा चेंडू 360 ग्राउंड असताना तर या चेंडूवर नक्कीच चौकार षटकार आला असता, मात्र या 180चा ग्राउंड असल्यामुळे एकच धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. हम अपने जिंदगी में अच्छे जरूर बने, हम अपने जिंदगी में अच्छे जरूर बने, लेकिन साबित करने में समय गवाए, साबित करने में समय गवाए. आणि या वेळ घालवलाय फलंदाज, आघाडीला आलेला फलंदाज सचिन याने मैदानावर. मोठा फटका त्याच्या बॅटमधून येऊ शकतो. पहा मित्रा जपून, त्या ठिकाणी खड्डा आहे. सकाळपासून आम्ही सांगतोय चौकार गेला जाऊ द्या, धावा गेला जाऊ द्या, मात्र स्वतःला जपा, स्वतःला जपून क्रिकेट खेळा. जो डीप वाईडिशचा खेळाडू आहे त्याला सांगण्यात येतो मित्रा धाव गेली जाऊ दे, मात्र त्या ठिकाणी खड्डा आहे, सळ्या आहेत, त्यामुळे दुखापत होऊ शकतो, म्हणून जरासं जपून तुझ्यापासून थोडंसं अंतरावर म्हणजेच 5 मीटर अंतरावर ते आपण खड्डा आहे. यष्टी रक्षक कुठेतरी चूक करतोय. व्हाईट +1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असतं ना तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पण डोकेदुखी असते. सूर्य कसा झेल, वा बाई वा, वा बाई वा, का सूर्य कसा झेल. आयुष्यामध्ये पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली ना की आयुष्य केवळ मनस्थिती नाही तर परिस्थिती देखील बदलतात हे दाखवून दिलंय. पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये सचिनच्या 25 धावा खर्च जरी झाल्या होत्या, त्यानंतर विनोदने 10 धावा खर्च केला, त्यानंतर केपीने फक्त 5 धावा खर्च करून 2 विकेट संपादन केल्या. आणि आता मात्र रवी काय सुरेख अशी गोलंदाजी, चौकार जरूर गेलाय, त्यानंतर एक महत्वाची विकेट. आघाडीला आलेला फलंदाज ला परत पाठवलं, सचिनला मात्र परत पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये ज्ञानदेव नवीन फलंदाज ज्ञानू. यस सहारा 11 चाळकेवाडी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सन्माननीय प्रवीण दादा यांना विनंती करतो, महाराज यांना आयोजकांचा कॉल आहे की आपण व्यासपीठावर या. पुन्हा एकदा तू चल मैं आया असं काहीतरी पाहायला मिळतंय शिवज्योत 11 डाकेवाडी या संघाकडून. आता हॅट्रिकची संधी असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 48 धावा. नवनाथ थोडासा धावत जा मित्र, अजून देखील आपल्याला 5 मॅच कव्हर कराव्यात. सुरेख अशी गोलंदाजी उर्वरित 3 गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. मात्र जर सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघ पुढील फेरीमध्ये जर गेला ना तर नक्कीच सचिनचा आत्मबल वाढलं जाईल, कारण सचिनला P1चं षटक हाताळायचंय. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. पाटण तालुक्याचे बिली बाउंडन त्यांचा इशारा होतो, इट्स अ व्हाईट बॉल. भगत सर म्हटलं ना तर पाटण तालुक्याचे बिली बाउंडर. आणि कुंभार सर म्हटलं तर पाटण तालुक्याचे डेव्हिड शेफर्ड.
गोशांकी क्षेत्रात एक धाव म्हणजे 50 धावा, सांघिक अर्धशतक झालंय ते म्हणजे शिवज्योत 11 डाकेवाडी संघाचं आणि 51 धावांचं टार्गेट असेल ते म्हणजेच सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचं. पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने 25 धावा खर्च केल्या, उर्वरित 18 चेंडू 25 धावा खर्च केल्या, म्हणजेच चांगला सांघिक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर गुलाबाला ही काट्यांवर उभे राहावे लागते, कमळालाही चिखलात उभे राहावे लागते, पण तरीही ते जराही स्वतःला काटा किंवा चिखल लागू देत नाहीत. कोमल भावनेला खुलतात, सुगंध देतात. तसेच आपल्या जीवनाचे देखील असते. दररोजच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे त्रास होतो, मनस्ताप होतो, पण आपण मन शांत संयमी ठेवले तर आपले आयुष्य सुंदर फुलासारखे नक्कीच सुगंधी व आनंदी होते. वा वै वा, काय सुरेख असं आपण पाहिलं तर खेळ झाला सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर धावा जास्त खर्च केला, मात्र बाकीच्या खेळाडूंवर विश्वास दाखवला, कर्णधाराने विश्वास दाखवला की अजून देखील आमचे सर्व खेळाडू आहेत, आम्ही मॅचमध्ये आहोत, मॅच अजून संपलेली नाही, कारण मी अजून हरलेलो नाही. त्याला फलंदाज लगेच पाठवायचे खेती, त्याला फलंदाज लगेच पाठवायचे आणि डगआउटच्या बाहेर आपला कोणता खेळाडू जाणार नाही याची दक्षता सर्वस्वी कॅप्टनची असेल, याची दक्षता घ्या. तेराच्या सरासरीने धावगती बनवायची आहे, ती म्हणजेच सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये 13 धावा कराव्या लागतील. विनोद आणि त्याच्या जोडीला कोण जाईल फलंदाजीला, विनोद रवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. A1 जोडी सिद्धनाथ 11 मस्करवाडी संघाची A1 जोडी, एका बाजूला विनोद दुसऱ्या बाजूला रवी, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तरी पण टी शर्ट आहे ना, टी टी शर्ट आहे नौका म्हणून आत बसा. टी शर्ट घातलंय नौका म्हणून आत बसा. असं नाही. सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आणि आदर्श 11 बिलारवाडी संघ. चला टॉस साठी आपला कॅप्टन पाठवायचा आहे. यश या टॉस साठी, सहारा 11 चाळकेवाडी संघाचे कर्णधार यश या टॉस साठी आणि बिलारवाडी संघ आपला कॅप्टन पाठवा आदर्श 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन पाठवा. प्रवीण दादा आपला कॅप्टन पाठवा. सहारा 11 चाळकेवाडी अथर्व या टॉस साठी आणि बिलारवाडी संघ या टॉस साठी, आदर्श 11 संघ या टॉस साठी तिथे जोडले जातील आमचे व्हॉइस ऑफ रत्नागिरी निनाद पटेकर सर. हॅलो, आपण टॉस का बॉस मध्ये मॅच बिटवीन सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी अँड आदर्श 11 बिलारवाडी या दोन टीम दरम्यान माने सर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण करते? सारा स्पोर्ट्स. स्विंग द कॉल, हेड कॉल.
टेल आलाय. इथे टॉस जिंकलाय ते आदर्श 11 भिलरवाडी. आपण टॉस जिंकलाय, निर्णय कोणता घेणार? प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. गोलंदाजी करायचा निर्णय. मॅच चालू आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील, खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय आदर्श 11 भिलरवाडी या टीमने. निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी आणि फलंदाजी आमद केलाय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी या टीमला. आपण जाऊ मॅचच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये आमचे सहसमोर मित्र डीडी सर आहेत. पोहोचू डीडी सर. पहा सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज रवी आवना दागात ताव, फलंदाज खाऊन गेलाय भाव. आपण जर पाहिलं तर पाण्याला संस्कृतमध्ये म्हणतात नीर, पाण्याला संस्कृतमध्ये म्हणतात नीर. आणि फलंदाज रवीने आपली जागा केली आहे सिद्धनाथ 11 जोगेश्वरी संघामध्ये फील. पहा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता रवीने. वेस्टर्नच्या मागे कीपर चतुर चालाक कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं आदर्श 11 भिलारवाडी संघ, वा बाई वा, सुरेख असा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पुढे येऊन सरसावून फटका जरूर खेळला रवीने. सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देऊन चेंडूच गेलाय आर पार फर्रार सीमारेषा पार. चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 आणि 12 या आकड्याचा विचार केला तर आपण शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस, त्याचबरोबर वर्ल्ड कप विजेता युवराज सिंग यांच्या जर्सी नंबर 12. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. 2 खेळाडू धावतायत, पळतायत. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. डीप मध्ये आपला गणेश होता, कॅप्टन होता डाकेवाडी संघाचा. त्यांनी एकच सांगितलंय, थांब मित्रा मी आहे, चौकार जाऊन देणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव असं सांगितलं. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या पहिलं षटक समाप्त. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर. 14 धावा म्हणजेच जी सरासरी पाहिजे ना ती सरासरी मात्र राखली आहे. संतोष नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष एक लेजंड खेळाडू शिवज्योत 11 डाकेवाडी संघाचा. आणि या संतोषने पाहिलं ना तर सुरेख अशी गोलंदाजी आपल्या न्यू इयर्थ या ग्राउंडवर केली होती. सुरेख अशी गोलंदाजी. हा प्रकार टायमिंग तर प्रॉपर. खेळाडू आहे तैनात. पुन्हा एकदा कुठेतरी एलिव्हेशन कमी पडलं आणि बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केला विनोद आणि रवी ही जोडी. पाहिलं तर आदर्श 11 भिलारवाडी या संघाचा विचार केला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघामध्ये पहिल्यांदाच त्यांचा नंबर लागलाय आणि पहिलाच सामना या सीझनचा ते खेळताना आपल्याला पाहायला मिळणार. पुन्हा एकदा एलिव्हेशन कुठेतरी फसलंय. खेळाडू धावतोय, पळतोय, कुठेतरी फुटबॉल स्टाईल मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चित्याची चपाई, हरणाची गती कुठेतरी कमी पडली आणि विनोद मात्र नाराज असेल. जड पावलाने तंबूच्या आशेला सावलीच्या आसऱ्याला परततोय. नवीन फलंदाज केपी. आणि पहा 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला केपी, एका बाजूला आपण जर पाहिलं रवी आणि केपी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मस्कर बंधू ची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपण इंडियन टीम मध्ये पाहिलं तर युसुफ इरफान ही जोडी पाहिली. त्याचबरोबर वेस्ट इंडिज टीम मध्ये पाहिली तर डॅरेन आणि त्याचबरोबर डीजे ब्रावो यांची जोडी पाहिली. पाकिस्तानमध्ये टीममध्ये पाहिले उमर आणि कामरान अकमल ही जोडी पाहिली. मात्र सिद्धनाथ 11 जोगेश्वरीमध्ये आपण पाहिलं तर केपी आणि RM ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. केपी आणि रवी ही जोडी भावाभावांची जोडी. भावाभावांची जोडी म्हणले ना, भावाचा उलटा अर्थ केला तर उभा असं होतं. आता रवी सांगत असेल केपीला, तू थांब मी आहे, तू उभा राहा, तुझ्या पाठी मी आहे, तुला चेंडू भेटला
तू मार, मला चेंडू भेटला मी मारणार. गोशांकी क्षेत्रात एक धाव. किरण मस्कर म्हणजेच केपी या नावाने फेमस. संघाची धावसंख्या 1 ने वाढून 18 या आकड्यावर. 18 धावांचा विचार केला, 18 या धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या 18 आणि 18 म्हणजे चिकू विराट कोहली यांचा जर्सी नंबर. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. तो कशोर वारकर आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा कुठेतरी क्लीन बोल्ड झाला असता पण वाचलाय. पंच आमचे बिली बाउंडन सर स्टंप सरळ करताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. पाटण तालुक्याचे बिली बाउंडन भगत सर. पंचांचा इशारा येतोय. यस पंच इशारा काय, व्हाईट बॉलचा इशारा. यस आकाश सिंग सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 दिवसीय या स्पर्धेसाठी. नक्कीच 19 धावा धावसंख्येवर 19 धावांचा विचार केला तर DK दिनेश कार्तिक 20 धावा, माफ करा 20 धावा धावसंख्येवर. 21 धावा धावसंख्येवर आता पाहायला मिळत आहेत. 20 धावा म्हटलं तर येणाऱ्या विश्वचषक T20 विश्वचषकचा उपकर्णधार अक्षर पटेल याचा जर्सी नंबर 20 आणि 21 धावांचा विचार केला तर मनीष पांडे याचा जर्सी नंबर 21 आणि तोच धावसंख्या 21. 21 दुर्वा, 21 मोदक गणपतीला वाहिले जातात. ती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. सिद्धनाथ 11 जोगेश्वरी पुन्हा एकदा काचेची संधी होती, प्रयत्न जरूर केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. वा बाई वा, विकेट किपर साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. असं असतं, समोरच्या डगआउट मधून देखील तुमच्यासाठी टाळ्या वाजल्यात म्हणजेच काहीतरी आपण सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय. 22 धावा 2 ओव्हरच्या षटकानंतर 22. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत. बारा चेंडू 29 ची गरज म्हणजेच आता गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर गणेश स्वतः कॅप्टन खांद्यावर जबाबदारी घेतली आहे संघाची. अकरा चेंडू 29 ची गरज. गणेशचा पहिला चेंडू डॉट आलाय. केपी प्रेशर मध्ये खेळत नाहीयेत, बिंदास खुलून खेळावा लागेल. समालोचन का आजकाल पाहिलं ना तर फलंदाज समालोचकाचं बहुतेक भरपूर काही ऐकतात. समालोचकाने सांगितलं केपी खुलून खेळ, डगआउट मधून तुला इशारा आलाय आणि केपीने मात्र केपीच्या बॅटमधून षटकार आलाय. अजून एक येऊ दे, सायदूने 12 येऊ दे असं सांगतायत डगआउट मधून. सिद्धनाथ 11 जोगेश्वरीचे खेळाडू सांगतायत की 6 आलाय, सायदूने 12 येऊ दे. 6चा पाडा तू बोलत राहा, आपल्या संघासाठी चांगला आहे. मात्र दुसऱ्या डगआउट मधून आवाज येतोय कोई नाही गणेश, जाऊ दे. अपील केली आहे. पंच टस से मस नाहीत. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय 2 पंच डिस्कस करतील, तदनंतर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. भगत सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा. बिली बाउंडन सर नॉट आउटचा इशारा. यस म्हणजे केपीला अपील जरूर केली होती, अपील फेटाळली आहे.
30 आणि ते अजून देखील एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. आलाय 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 आलाय, वा बाई वा, सुरेख अशी फटकेबाजी केपीची आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय, इट्स अ चौकार. 32 धावा संख्येवर झालेत. 19 धावांची गरज अजून देखील. पहा टोकशन यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट केला असता गणेश कुठेतरी नाराज असेल, संतोषवर नाराज असेल, कारण जिथे विकेट मिळवण्याची संधी होती ती चुकवली आहे. आता मात्र 3 षटकारांची गरज विजयासाठी. 18 धाव्यांची गरज. या चेंडूवर षटकार होतो, कुठेतरी मॅच बनते. 7-18 गरज, 7 चेंडू 18 गरज. या चेंडूवर चौकार षटकार येणं गरजेचं असेल. केपीने चेंडू भिरकावलाय. काय घडेल काय बिघडेल, कॅचची संधी जरूर आहे. कॅच सुटवली आहे आणि पंचांचा इशारा. पंच काय 3 धावा आहेत. तसं चेक केलं जातंय. सेफ आहे सर, सेफ आहे. 3 धावा आताच्या घ्या, म्हणजे 6 चेंडू 15 धाव गरज. आपण पाहू शकता आपल्या GTC लाईव्ह वर देखील दाखवलं जात आहे. जवळजवळ 1 हात आतमध्ये अडवलाय चेंडू खेळाडूने. आमचे GTC लाईव्हचे विकास सर आणि विशाल पवार सर आपल्याला पाहायला मिळतात. GTC लाईव्हचे सर्व आज टेक्निकल आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या TV स्क्रीनवर देखील दाखवलं गेलं. 6-15 गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक 6-15 डिफेंड करण्यासाठी. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळतील. बिली बाउंडन सर, वाईट बॉल. पाटणचे बिली बाउंडन. आता 6-14 रवीकडे क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर मात्र फुल टॉस वसूल केला. वा बाई वा, काय सूर्य कशी फलंदाजी. आव ना देखत ताव. आणि फलंदाज रवी खाऊन गेला भाव. मॅच मधील हारजीत मधील अंतर कमी केलाय. आता मात्र पाहिलं 5-8 मॅच, 5 चेंडू 8 मॅच. अजून एखादा येतोय मॅच मध्ये रंगत. पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जाईल. आता पंचांकडे पाहिलं जाईल. यस, पंच बिली बाउंडन सरांचा इशारा. नो बॉलचा इशारा. नो म्हणजेच 2 धावा. 1 धाव नोची आणि 1 धावून म्हणजे 2 धावा. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. खाओ पिओ बिल मत चुकाओ अशी हालत. येस, 1च धाव आहे सर आताची. नोचीच फक्त धाव आहे, पळून धाव नाहीये. नोची धाव आहे. नो आहे ते रिव्ह्यू घेतलाय, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. नो बॉल आहे. आमचे पंच त्यांनी ऑफिशियल पंच त्यांनी चेक केला. नो बॉल आहे आणि 1च रन आहे आताची. म्हणजे ते आता 7 धाव्यांची गरज आहे. नाही, 1च रन आहे त्याची. कॅच पकडली ना, पळूनची रन नाहीये, फक्त नोची रन आहे. 1च रन आहे, पळूनची रन नाहीये. एकच कारण कॅच आउट झाला दादा. कॅच आउट झाला, नोला कॅच पकडल्यामुळे रन नाहीये पळालेली, फक्त नोची रन आहे. चला, जो खेळाडू पाणी घेऊन आलाय त्याने लगेच मागे यायचंय. जो खेळाडू पाणी घेऊन गेला त्याने लगेच मागे यायचंय. त्यांचं सांगतात थोडं लांबूनच बोलायचं आणि मागे यायचंय लगेच.
44 धावा संख्येवर पाहायला मिळत आहेत. आता खाओ पिओ बिल मत चुकाओ फ्री हिटची संधी. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीवर चेंडू होता, कॅचची संधी, कॅच पकडली आहे. मात्र कुठेतरी विसरले की काय गोलंदाज क्षेत्ररक्षक कुठेतरी विसरले की काय की फ्री हिटची चेंडू आहे, आपण लगेच कॅच पकडून थ्रो करावे. कॅप्टन आहेत त्या ठिकाणी. आता मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 धावा. डॉट डिलिव्हरी मॅच मध्ये रंगत 3 चेंडू 6ची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज किंवा एखादा मोठा फटका केपी मॅच मध्ये कमबॅक करून देईल की गोलंदाज कमबॅक करून देईल पाहावं लागेल. आणि आलाय विनिंग फटका केपी. सेलिब्रेशन पहा केपीचा. चला आदर्श संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आदर्श 11 लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि या मॅचचा हिरो ठरतोय नो डाऊट ज्याने सुरेख अशी गोलंदाजी केली. फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या आणि आपल्या संघासाठी फलंदाजी करताना विजयी षटकार मारलाय तो केपी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ मॅच. यायचा केपी.